चला विक्रोलियन्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल। ऋषी जोरे सर आपलं हार्दिक स्वागत आहे। खास पुण्यावरून या ठिकाणी उपस्थित राहिलेत। अमरदादा परुळेकर आपलं देखील स्वागत आहे। ओमकार भाऊ आणि महेश नानगुडे आपलं देखील स्वागत आहे। कदाचित डोंगरीच्या मैदानात पहिल्यांदाच महेश नानगुडे खेळत असतील। करण भाऊ पाटील, करण भाऊ आपलं देखील स्वागत आहे। चला मॅचला सुरुवात करायची आहे। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ताई पॅकर्स श्रीतेज चरोली अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल। या ठिकाणी डोंगरीच्या राजाचे अध्यक्ष मधुसूदन आमरे साहेब यांचेही स्वागत आहे या ठिकाणी। त्याचबरोबरीने आमचे मित्र विनोदजी जुंद्रे साहेब आपले देखील हार्दिक स्वागत असणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। डोंगरी चिंचबंदर डोंगरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी त्याचबरोबर राजेश सुर्वे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झाले आहे, त्यांचे हार्दिक स्वागत। त्याचबरोबर अमरे साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत असणार आहे। डोंगरीचा राजा मोरया माझा, दरवर्षी लाडक्या बाप्पाचं दर्शन आम्हाला सुद्धा घ्यायला मिळतं। मग डोंगरीचा राजा असेल, उमरखाडीचा असेल, या परिसरामध्ये दहीहंडी म्हणा, त्याचबरोबर जर पाहिलं तर क्रिकेट या परिसरात चांगलं चालतं। चला जाऊयात मॅचच्या दिशेने आणि 87व्या वर्षात पदार्पण करतायत, खूप साऱ्या शुभेच्छा। डोंगरी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राजा सुर्वे साहेब आपण या ठिकाणी याचे जोगणूबाई आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहत आहेत। या बामणे ट्रॉफीमध्ये आपलं स्वागत असणार आहे आणि घेऊन जातो तुम्हाला क्रिकेटच्या दुनियेमध्ये ज्या ठिकाणी मॅच महत्त्वाची आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल। मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर ओमकार देसाई आणि त्यांच्या जोडीला ज्या खेळाडूची म्हणजे ओमकार देसाई यांची चर्चा मागील 20 वर्ष आपण ऐकली आहे किंवा सातत्याने त्यांनी परफॉर्मन्स दिलाय सगळ्या फॉर्मॅटमध्ये, परंतु मागील 2 हंगामात पुण्याचा असा एक बॅटर ज्याची चर्चा आपण पाहतो, पुण्याच्या मुळशी तालुक्यातील बावधन गावचा, ज्याने कालच फायनल मॅच मध्ये रबर क्रिकेट कार्निवलच्या 100 धावांचा पाठलाग करत असताना 7 बॉल ठेवून 61 धावांची खेळी करून मॅच जिंकून दिली, तोच युवा खेळाडू महेश नानगुडे आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। नरेशजी तोडणकर साहेब माजी अध्यक्ष चिंचबंदर डोंगरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपलं आगमन झालंय, आपलं देखील हार्दिक स्वागत असेल। या मैदानातील यस महेश नानगुडे आणि ओमकार देसाई जोडी मैदानाच्या आतमध्ये मुंबई क्रिकेटचा ब्रँड आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत। हुसेन यांना आपण पाहतोय गोलंदाजीसाठी। पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाईल। चिता कॅम्पचा बॉलर आहे। बॅटिंगसाठी जर पाहिलं तर पुण्याच्या बावधनचा खेळाडू महेश नानगुडे पाहायला मिळतात। ओमकार देसाई, कुर्ला नेहरू नगर आणि मुंबईचा ब्रँड। आणि मॅच जर पाहिली तर या ठिकाणी ताई पॅकर्स श्रीतेज 11 चरोली पुणे विरुद्ध जर पाहिलं तर मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे विक्रोलियन्स विक्रोळी। सामन्याला सुरुवात बामणे ट्रॉफी। पहिला बॉल वेगात टाकला गेला, तो मात्र पाठीमागे मार्गस्थ होईल। व्हाईट बॉलने सुरुवात होते। मुंबईचा एक महत्त्वाचा विभाग आहे डोंगरी आणि डोंगरीमध्ये बामणे कुटुंबियांच्या वतीने सुरू असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते बामणे ट्रॉफी। या वेळेला फटका कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे डॉट बॉल। हे क्रिकेट थोडंसं वेगळं आहे, एकतर बंद ग्राउंड आहे, महेश नानगुडे स्ट्राईकवर आहेत, 9 स्ट्राईकला ओमकार देसाई आहेत। हे बंद ग्राउंडचं क्रिकेट आहे आणि त्यातल्या त्यात नाईट क्रिकेट आहेत। महाराष्ट्रात एकमेव अशी सध्या पावसाळी स्पर्धा होते ती नाईट होते। या वेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला, परंतु धाव आता घेतली गेली आहे। 6 ओव्हरची मॅच पाहायला मिळेल। म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे की महाराष्ट्रात सध्या रबर बॉल पावसाळ्यामध्ये एकच नाईट टुर्नामेंट होते आणि ही डोंगरीला होते आणि बामणे ट्रॉफी होते। हा एक मान या ठिकाणी मिळालेला आहे डोंगरीला, बामणे ट्रॉफीच्या माध्यमातून मिळाला आहे। त्याच्यामुळे सगळ्या
बामणी कुटुंबियांचं आम्ही मनापासून शोएबभाई आणि तुमचे सगळे बंधू त्यांचे देखील आभारी आम्ही असू. चांगला बॉल फक्त ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. धाव घेतली गेली आहे. इकडे फक्त बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न ओमकार यांनी केला. गेली कित्येक वर्ष दर्जेदार क्रिकेट, 3 4 व्हीलर कार, त्याचबरोबर जर पाहिलं तर 13-14 मोटरसायकल बाईक जिंकल्यात. व्यावसायिक क्रिकेटमध्ये त्यांनी सुद्धा महेशच्याही नावावर जर पाहिलं तर 5 मोटरसायकल बाईक जिंकण्याचा कारनामा आहे. दुसऱ्या बाजूला हुसेन यांनी देखील आपल्या चांगली कामगिरी केलेली आहे. आज उद्या दोन्ही दिवस दर्जेदार खेळाडू इकडे येतील. यावेळेला स्ट्रोक खेळाय खरा, परंतु पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ होईल. पाहूया पंचांच्या निर्णयाची या ठिकाणी प्रतीक्षा असेल. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. फहद वांगी कुठे असतील अंजुमन दाभोळचे कॅप्टन, आपल्याला विनंती असेल आपण या ठिकाणी या वेळेला पुन्हा एक दाळूबार पद्धतीने बॉलला फक्त ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. हे चिखलातलं क्रिकेट आहे, पाण्यातलं क्रिकेट आहे, पावसातलं क्रिकेट आहे. या क्रिकेटची मजा आहे. आणि त्यातल्या त्या डोंगरी, जरी हे मैदान छोटं असेल या मैदानाला इतिहास आहे. या मैदानात कित्येक वर्ष क्रिकेट खेळलं गेलंय. नुसतं क्रिकेट नाही, कबड्डी, खो खो हे सुद्धा खेळलं गेलेलं आहे इकडे. ओ हो, वेगातील बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. आणि धावसंख्या 1ने पुढे जात असताना 6 वरी धावसंख्या जाताना पाहायला मिळते. बायच्या स्वरूपातील धाव कळवली जाते. पहिली ओव्हर चांगली राहिली. 6 ओव्हरची मॅच आहे, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं फक्त 6 धावा खर्च केलेल्या आहेत. म्हणजे पहिली ओव्हर या ठिकाणी विक्रोली यांच्या बाजूने जाताना पाहायला मिळाली आहे. बामणी कुटुंबियातील जर पाहिलं तर छोटे छोटे या ठिकाणी सगळे सदस्य उपस्थित राहत आहेत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि येणारे 10 ऑगस्ट डोंगरीच्या राजाचं आगमन सुद्धा आहे. फहद बांगी साहेब कुठे असेल तर या ठिकाणी आपण दाखल व्हायचंय. अंजुमनचे कॅप्टन राहिलेत. या वेळेला महेशने हा स्ट्रोक खेळला जरूर आहे. मिड विकेटच्या दिशेने गिरीश कोचरेकर आलेत बॉलिंगसाठी. गेली कित्येक वर्ष दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते. ज्या दादरच्या गोलंदाजाची गिरीश कोचरेकर आपल्याला गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ओमकार देसाई आज उद्या दोन्ही दिवस रती महारथी या क्रीडानगरीच्या दिशेने येताना पाहायला मिळतात. आणि असेच 2 रती महारथी आमच्या समोर येत आहेत आता. हो, चांगला बॉल. कारण राज कपूर मेमोरियल ट्रॉफीमध्ये मॅन ऑफ द सिरीज मोठी गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर लेदर बॉल क्रिकेटमधील देखील एक मोठं नाव कित्येक वर्ष. मात्र आपण असलम सरगुरू सरांचं पाहिलं. मूलचंद जैन सर सुद्धा त्यांच्याबरोबर या ठिकाणी येत आहेत. यावेळेला ओमकार बॉलची वाट पाहिली आणि त्याच्यानंतर मात्र स्ट्रोक खेळलाय सीमारेषेच्या पार. 4 चौकार. यस, मी या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी कौतुक करावं लागेल. डोंगरी क्रिकेट असोसिएशनचे सगळे पदाधिकारी, त्याचबरोबरीने डोंगरीच्या राजाचे पदाधिकारी, आपण सगळेजण या ठिकाणी आलात. बामणी कुटुंबियाच्या वतीने आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार, सगळ्यांचं स्वागत. दरवर्षीप्रमाणे येणार या ठिकाणी सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. चांगला स्ट्रोक या ठिकाणी समोरच्या दिशेने खेळताना पाहायला मिळाले. ओमकार देसाई सगळ्या प्रकारच्या क्रिकेटचा फॉर्मॅट त्यांनी खेळलाय. कोणत्या मैदानात कशी बॅटिंग करायची हे त्यांना बरोबर माहिती आहे. आणि आज मात्र या ठिकाणी चांगली सुरुवात त्यांनी देखील केलेली आहे. यावेळेला फुल टॉस, त्याच्यावर स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु तिकडे फिल्डर बॉल हातात नाही भेटत आहे. एक धाव तिकडे मिळणार आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला होता खरा, परंतु धावसंख्या आज जर पाहिलं या ठिकाणी 18 वर जाताना पाहिलं मिळते. महेश नानगुडे आणि जोडीला जर पाहिलं तर ओमकार देसाई यांना पण पाहतोय. गिरीश कोचरेकर अनुभव संपन्न गोलंदाज आहेत. व्हेरिएशन खूप चांगलं आहे. टप्पा चांगला असतो गिरीश यांचा. कमी गतीचा बॉल मात्र त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न राहिला. चांगली कामगिरी गिरीश कोचरेकर. या मैदानाचा त्यांना अनुभव आहे आणि चांगली गोलंदाजी. पहिल्या 2 ओव्हर संपलेल्या आहेत. धावसंख्या झाली 18.
उसको राउंड बाउंड्री खेलने का आदत है, बंद ग्राउंड पहली बार खेल रहा है ऐसा वाला। पहला 3 किया ना तो हमारा फ्रेश मैच। बॉलिंग मध्ये परिवर्तन, पुन्हा एकदा हुसेन, या वेळेला फटका फसलाय, बॉल हवेत पाहायला मिळतोय, बॉल टप्पा पडल्यानंतर थोडंसं वळण घेताना पाहायला मिळाला, परंतु तोपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अतिशय वेगात धाव त्या ठिकाणी घेतली आहे। धावसंख्या 19 वर जाताना पाहायला मिळते। सगळे क्रिकेटर 6 स्पोर्ट्सवर मॅच पाहत आहेत, त्या सगळ्यांचं स्वागत। अगदी नाईट टुर्नामेंट आहे, मोठ्या प्रमाणावर आपण आनंद घेत आहेत। पावसाळ्यात नाईट टुर्नामेंट कशी असते ते तुम्हाला पाहायचं असेल तर ही स्पर्धा पहा। पाऊस सध्या थांबलाय, ही जमेची बाब आहे, परंतु पाऊस आला तरी मॅच सुरू राहणार आहे। 19 धावा। कारण बंद ग्राउंडच्या क्रिकेटमध्ये आपल्या फटक्यांना मुरड नक्कीच घालावी लागते, एक ठराविक अँगल मध्येच तुम्हाला बॅटिंग करावी लागते। यावेळेला स्ट्रोक खेळलाय, महेशच्या बॅटमधून निघाला फटका पाहायला मिळाला, परंतु पंच त्या ठिकाणी कळवतोय 2 धावा। धावसंख्या 2 ने पुढे जाताना पाहायला मिळते। 21 धावा ओव्हर नंबर मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी 3 हुसेन अली बॉलिंग साठी। एकवीस धावा धाव फलकावर। पुन्हा एकदा चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय, एक धाव मिळणार आहे। आदित्य आले जरूर, परंतु एक धाव तिकडे मिळेल। 22 धावा, 22 वर धाव संख्या जाताना पाहायला मिळते। महेश खेळतात 7 वर तर ओमकार खेळतात 13 वर। या मैदानाचा अनुभव आहे त्यांच्याकडे आणि त्याच पद्धतीची बॅटिंग सध्या होते। प्रेक्षकांनी गर्दी केली आहे, कारण उद्या सुट्टीचा दिवस आहे आणि आज क्रिकेटचा दिवस आहे, क्रिकेटची रात्र आहे। यावेळेला ओमकार उडवला बॉल, अंदाज घेतला आणि बॉलला उडवलंय, परंतु पंचांचा इशारा येतो 2 धावांचा। धावसंख्या 2 ने पुढे जाते। 24 राहन बामणे माझ्याबरोबर जोडले गेलेत, ज्यांना नुकताच ज्यांना 97% मार्क्स सुद्धा मिळाले 10वीला, ते माझ्याबरोबर स्कोरिंग करतायत, त्याच्यामुळे शक्यतो काही चूक होणार नाही। स्कोर जर पाहिलं तर 25 वर जाताना पाहायला मिळेल हुसेन, आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। चांगली गोलंदाजी मात्र या अगोदरच्या ओव्हरमध्ये देखील गिरीश यांनी केली। ओ हो हो, महेश साठी टाकला गेला हा बॉल, आणि इकडे गोशांकित क्षेत्रात बॉल जाताना पाहायला मिळेल। थोडासा अंदाज घ्यावा लागेल बंद ग्राउंडच्या क्रिकेटचा। नो डाऊट खूप चांगले खेळाडू आहेत, क्वालिटी आहे त्यांच्या क्रिकेटमध्ये, सध्या चर्चेत आहे आणि त्यांची बॅटिंग पाहायला देखील प्रेक्षक आतुर आहेत। परंतु पाहूया 26 धावा 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर, 3 ओव्हर अजूनही बाकी आहेत। धन्यवाद। या ठिकाणी मधुसूदन आमरे साहेब, अध्यक्ष डोंगरीचा राजा, त्याचबरोबरीने आमचे मित्र विनोदजी जुंद्रे साहेब, आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार। 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे, अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी 3 ओव्हर बाकी आहेत। रोहित आचार्य बॉलिंग साठी येत आहेत, अंबरनाथचे बॉलर आहेत, बॉलिंग साठी दाखल होताना पाहायला मिळतात। वेग आहे त्यांच्याकडे, परंतु आता ओमकार देसाई आणि महेश नानगुडे ही जोडी बऱ्यापैकी जमली आहे। 6 ओव्हरची मॅच आहे आणि जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न त्यांचाही आहे। यावेळेला ओमकार यांच्या बॅटमधून एक जबरदस्त फटका आलाय, परंतु 2 धावांसाठीचा कळवला जातोय। धावसंख्या 2 ने पुढे। यावेळेला दिशा दिली आहे, फक्त योग्य दिशा दिली बॉलला, त्या ठिकाणी एक धाव मिळेल। धावसंख्या
पहा आज ज्या टीम खेळत आहेत त्या सगळ्यांना उद्या मॅच खेळायच्या आहेत. बऱ्याच कालावधीनंतर असं मुंबईत पाहायला मिळतंय की खेळाडूंना 3 टुर्नामेंट खेळायचे आहेत. बोरुलला टुर्नामेंट चालू आहे, दीपक्षा मेमोरियल, कांदिवलीला नॉर्थ स्टार चषक चालू आहे आणि इकडे बामणे ट्रॉफी सुरू आहे. ओहो, बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. आणखीन एक चांगला बॉल थोडासा कमी गतीने टाकला आणि चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतो. डॉट बॉल. नाही तर तो कालखंड मला आठवतोय, सकाळी एका ठिकाणी, दुपारी एका ठिकाणी, रात्री एका ठिकाणी, दुसऱ्या दिवशी सकाळी एका ठिकाणी आणि जर कुठे मधला थोडासा गॅप असेल तर आमचे प्लेयर आणखी एखाद्या ठिकाणी मॅच खेळून सुद्धा तिकडे मॅचला पोहोचतात. हाही कालखंड आपण पाहिलाय. हो 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 हो, जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. 29 धावा धावफलकावर चौथी ओव्हर सुरू आहे. विक्रोलियन्स आज बोरुलला सुद्धा चांगला खेळ त्यांच्याकडून होताना पाहायला मिळाला. वा, या वेळेला बॅकफुटला गेले, पॉईंटच्या दिशेने एक नजाकत फटका खेळला खरा, परंतु तिकडे 1 धाव मिळेल आणि धावसंख्या इकडे पुढे जाताना पाहायला मिळते. 30 धावा, ओव्हर नंबर 4 मार्गस्थ आहे. 6 ओव्हरची असणारी मॅच आपण पाहतोय. या वेळेला समोरच्या दिशेने कडक ओमकार देसाई ब्रँडेड फटका पाहायला मिळतोय. बॉल सीमा रेषा पार, षटकार. आणि षटकार मात्र या ठिकाणी खेळला गेला. चांगली बॅटिंग ओमकार देसाई एका बाजूने करतायत. बन ग्राउंडचं क्रिकेट त्यांनी चांगल्या पद्धतीने खेळलंय आणि तेच इकडे पाहायला मिळते आपल्याला. 4 ओव्हरचा खेळ संपतोय, धावसंख्या झाली 36. बॉलिंग मध्ये परिवर्तन केले जाते. बॉलिंग साठी येत आहे सौरभ अंकुश. गोवंडीच्या देवनार परिसरातील असणारा खेळाडू बॉलिंग साठी येतोय खरा, परंतु बॅटिंग साठी पुण्याच्या बावधनचा सितारा थोडस स्ट्रगल करतायत, परंतु कमबॅक करण्याची क्षमता आहे, टॅलेंट आहे आणि विशेष म्हणजे त्यांच्याकडे स्ट्रोक चांगले आहेत. त्याचा वापर या ठिकाणी करावा लागेल. मैदानाला अनुसरून बॅटिंग करावी लागेल. यावेळेला हाई बॉल ऑप्शनच्या बाहेरचा बॅटची कडा घेत मागे जाईल. तिकडे एका धावेने धावसंख्या पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. 37 धावा धावफलकावर. 5वी ओव्हर मात्र या ठिकाणी मार्गस्थ असताना पाहायला मिळते. रत्नागिरीच्या दाभोळ परिसरातील असणारे सगळे बामणे कुटुंबीय आणि या स्पर्धेचे आयोजक आहेत. यावेळेला समोर यासाठी ओळखले जातात महेश नानगुडे. या युवा खेळाडूची चर्चा काय आहे? फलंदाजीचा मुळशी पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये म्हणजेच महेश नानगुडे. विक्रोलियन्स चांगला दबाव निर्माण केलाय अजूनही मी म्हणेल, कारण ह्या मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता आम्ही गेल्याच आठवड्यात 4 ओव्हरला 69 सुद्धा पाहिलेत फायनल मॅचला. महेश हा बॉल ऑप्शनच्या बाहेरून खेचायचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होते. चांगली जोडी जमली आहे आणि स्कोर जर पाहिलं तर या ठिकाणी 44 धावा धावफलकावर. सलामीची जोडी, चांगली पार्टनरशिप. येणाऱ्या कालावधीमध्ये ओमकार देसाई आणि महेश नानगुडे ही जोडी जमायला काही हरकत नाहीये ज्या पद्धतीने सध्या खेळ होतोय. येस, माझ्याबद्दल मूलचंद जैन सर आहेत. दाभोळच्या स्पर्धेमध्ये मात्र बेस्ट बॉलर सुद्धा राहिलेले आहेत, कारण असलम सर आणि डोंगरीचे खेळाडू मात्र दाभोळला सुद्धा या बामणे कुटुंबियांनी घेऊन गेलेले आहेत. येस, पंचांचा इशारा येतोय. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली. स्कोर सॉरी, येस 45. येस 45 धावा धावफलकावर पाहायला मिळतात आपल्याला. ओमकार देसाई आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर महेश नानगुडे, अमरदादा परुळेकर
साजिद सर वाईडला प्लस होता का एक? यस. यावेळेला महेशने आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक या ठिकाणी खेळलाय. वाह, क्वालिटी. फक्त धावा मात्र या ठिकाणी मिळत आहेत. 2 आहे ना? यस. 49. ओव्हर नंबर 5. सौरभ अंकुश, महेश नानगुडे हळूहळू लय मध्ये येऊ लागलेले आहेत. याही वेळेला बिग हिट. खेचलाय बॉल समोरच्या दिशेने, परंतु तिकडे 2 धावा मिळतील आणि हाफ सेंचुरी. काय पार्टनरशिप पाहायला मिळाले महेश नानगुडे, ओमकार देसाई. 51 धावा. 5 ओव्हरची समाप्ती झाली. 51 धावा झाल्या आहेत. रोहित आचार्य यांच्या हातात पुन्हा एकदा चेंडू सोपवला जातोय. बऱ्यापैकी धावसंख्या बनली आहे. विक्रोलियन्स देखील या धावसंख्येचा पाठलाग करण्याची क्षमता ठेवतात. मंगेश वैती सारखे दर्जेदार खेळाडू या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. थापाज रमेश पाहायला मिळत आहेत. मोहितला देखील आम्ही पाहतोय टीम मध्ये. युवा खेळाडूंचा भरणा सुद्धा आहे मोठ्या प्रमाणावर. ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकला जातोय. वेगात टाकलाय रोहित आचार्य. अंबरनाथ. चांगली सुरुवात या ओव्हरची. धावसंख्या 51. अजूनही 5 बॉल बाकी आहेत. ओमकार देसाई 25 वर खेळतायत. महेश खेळतायत 21 वर. समोर उडवलाय ओमकार देसाई. ब्रँडेड फटका. बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार येताना पाहिला मिळेल. लोअर फुलटॉस बॉलला समोरच्या दिशेने खेळले ओमकार. आणि तर या मैदानात बऱ्याच इनिंग त्यांच्या लक्षणीय राहिलेल्या आहेत. गेल्याच आठवड्यात या मैदानात एक मोठी खेळी देखील त्यांच्याकडून राहिली. आणि आता जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते ती 57 धावा धाव फलकावर आहेत. 4 बॉल अजूनही बाकी आहेत. पाहूया. रोहित आचार्य, ओमकार देसाई. बऱ्यापैकी धावसंख्या उभारली आहे, परंतु धावसंख्येचा पाठलाग करण्याची क्षमता देखील ठेवते विक्रोलियन्स. या वेळेला उसळता बॉल एका पायावर. हा स्ट्रोक खेळलाय खरा. 2 धावा तिकडे कळवल्या जात आहेत. साजिद लाला हे देखील एक याच मैदानातील परंतु भारतभर गाजलेलं नाव आहे. 59 धावा. 59 धावा. या वेळेला स्ट्रोक खेळला जातोय पॉइंटच्या दिशेने. एक चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी येताना पाहिला मिळाला खरा. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहिलं मिळते. 60 धावा धावफलकावर पूर्ण होत आहेत. पहिला डाव आहे महेश नानगुडे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ओमकार देसाई. या वेळेला सरळ बॅटने समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळायला गेले. पाहूया. बॉल मार्गस्थ होताना पाहिला मिळतोय. यस, पंचांचा इशारा येतोय. सिक्सर आहे. महेश नानगुडे यांच्या बॅटमधून षटकार येताना पाहिलं मिळेल. आणि धावसंख्या आता पुढे जाताना पाहिलं मिळते पुन्हा एकदा 66 धावा. लालाबाई. यस, अडिसन चौकार आहे. यस, 4 धावांनी धावसंख्या पुढे जाताना पाहिलं मिळते. 4-4. 64 धावा. महेश
34 वर ओमकार खेळतायत, 25 वर महेश नानगुडे खेळतायत. सलामीच्या जोडीने चांगली पार्टनरशिप केली. 64 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा महेश नानगुडे. ओहो, चांगला वळवलाय बॉल, समोरून कट केलाय आणि रोहित आचार्य बॉलरचंही कौतुक करावं लागेल. आणि 6 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे 64. मॅच जिंकण्यासाठी पाहिजे 65, परंतु प्रतिस्पर्धी संघ देखील तेवढाच बलवान आहे. मजा येणार आहे. एक डाव संपलाय, दुसरा डाव मात्र आता या ठिकाणी सुरू होणार आहे. या हुद आणि मोहम्मद हे देखील या ठिकाणी मॅच पाहण्यासाठी आवर्जून आलेले आहेत. छोटेसे क्रिकेट प्रेमी आहे. आताच हातात बॅट घेतली आहे म्हणजे कधी एकदा मैदानात जातो असं त्यांना देखील झालेलं आहे. या छोटे छोटे बामणी कुटुंबीय या ठिकाणी दाखल झालेत आणि सगळ्यांचं स्वागत आहे. तर एक डाव मात्र या ठिकाणी संपलेला आहे. धावसंख्या 64 झाली आहे. 65 करायची. चला टॉस साठी यायचं पुढच्या दोन्ही टीम. चला टॉस साठी या. चला टॉस साठी यायचं दोन्ही टीम. ओमकार देसाई यांची 34 धावांची एक अप्रतिम खेळी इकडे पाहायला मिळाली. यस रोहित. मांढऱ्याची हुसेन 11 आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टिंग या ठिकाणी पाहायला मिळेल. प्रिवान 11 नायगाव रायगड. चला टॉस साठी या ठिकाणी आपण दोन्ही टीमने प्रिवान 11 आणि त्याचबरोबर हुसेन 11 दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस साठी या. जावेत आता आपण मॅचच्या दुसऱ्या डावाकडे. सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. रात्रकालीन क्रिकेट आपण पाहतोय. या हंगामातील 2025 पावसाळी क्रिकेटमधील महाराष्ट्रातील काय भारतातील पहिली रबर बॉलची नाईट टुर्नामेंट. अरे बामणे साहेब, मी तर म्हणेल हा देवदूत आहे, देवाने पाठवलेला माणूस असंच म्हणावं लागेल. चला मॅचच्या दिशेने आपण चाललेलो आहे. सलामीची जोडी मैदानात दाखल होते. एका बाजूला मंगेश वैद्य, एका बाजूला दिलेश देवरुखकर. ही जोडी मैदानाच्या दिशेने. एक परळचे खेळाडू आहेत आणि एक माहुल कोळीवाड्याचे खेळाडू आहेत. माहुल कोळीवाड्याला सुद्धा बरेच वर्ष स्पर्धा होत आहेत. राजेंद्र माहुलकरांच्या नाईट टुर्नामेंट माहुलमध्ये अगदी खूप वर्ष झालेले आहेत. किंवा माहुलमधून सुद्धा चांगले चांगले खेळाडू पुढे येताना पाहायला मिळाले. मग खडक असेल, हेमंत कोळी असेल, अलीकडच्या कालावधीमध्ये देखील खूप चांगले खेळाडू त्या ठिकाणून येताना पाहायला मिळालेत आपल्याला. येस, टॉस साठी येताना पाहायला मिळत आहेत. सिंगीज किंग. हुसेन 11 कॅप्टन आलेत का? प्रिवानचे कॅप्टन आलेले आहेत. अंकुर भाई या. अंकुर सिंग या ठिकाणी येत आहेत. हुसेन 11 कॅप्टन प्लीज. मॅचला आता या ठिकाणी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. फिरोज भाई मुलचंद जैन सर आणि असलम सरगुरू सर यांना विनंती असेल आपण टॉस त्या ठिकाणी करायचं आहे. महत्वाची मॅच. हाँ
हेलो, चलिए टॉस के लिए दोनों ही टीमें यहाँ पर आ चुकी है। हुसैन 11 एनडीएन और साथ ही साथ प्रिवान 11 नायगांव रायगढ़ सिंह इज किंग अंकुर सिंह। टॉस यहाँ पर होगा हमारे लेजेंडरी क्रिकेटर यानी कि मूलचंद साहब के मुबारक शुभ हाथों से। हु इज गोइंग टू टेक अ कॉल? टेल्स इज द कॉल एंड इट इज टेल्स। चलिए सिंह इज किंग। टॉस के बॉस तो यहाँ पर बन चुके हैं अंकुर सिंह, जो किसी तारुफ के मोहताज ने एक बहुत ही बेहतरीन से और एक इंडियन टेनिस क्रिकेट के ब्रांड, आज उनके साथ भी मुखातिब होने का मौका मिला है। यहाँ पर आपने टॉस जीता है सर, टॉस जीतकर पहले क्या करना चाहेंगे? सर फील्डिंग करेंगे हम लोग पहले फील्डिंग करना चाहेंगे। फ्लड लाइट से एक ऐतिहासिक टूर्नामेंट है। अगर ऑल ओवर महाराष्ट्र में बात की जाए तो एकमात्र ऐसा एक ग्राउंड है जहां पर डे नाइट रबर बॉल क्रिकेट खेली जाती है। तो यहाँ पर पहले आप फील्डिंग करेंगे। फील्डिंग कर हुसैन 11 जैसी टीम को कहां तक रोकना चाहेंगे सर? सर हम कोशिश करेंगे कि अच्छा बॉलिंग डालें और 40-50 का मतलब स्कोर के अंदर रोका जाए और ट्राई करेंगे जितना हो सके एक मतलब टप्पे पे बॉल करें। ओके, थैंक यू सर, ऑल द बेस्ट फॉर योर मैच। और चलेंगे कैप्टन हमारे फिरोज भाई, जो किसी तारुफ के मोहताज नहीं, एक बहुत ही बेहतरीन से क्रिकेटर्स भी है और उनके काला चौकी में वो धुआंधार बारी भी मैंने देखी है। फाइनल के मैच में मैन ऑफ द मैच का खिताब जीतने वाले फिरोज भाई। यहाँ पर टॉस तो हमारी प्रिवान 11 नायगांव रायगढ़ ने यहाँ पर जीता है। अगर आप टॉस जीते तो आप क्या करते? हम बैटिंग ही करते थे। बैटिंग ही करते, यानी कि यहाँ पर मानसिकता पे कोई चोट नहीं है। और कितना रन बनाना चाहेंगे, क्योंकि अच्छी खासी एक बॉलिंग लाइनअप हमें नजर आ रही है? हम ज़्यादा से ज़्यादा कोशिश करेंगे 60 प्लस करने की। यंग टैलेंट है हमारे पास में, जहाँ तक के पूरे बॉम्बे के इनके पास सितारे, हमारे पास यंग टैलेंट है। ओके सर, यानी कि तारे वर्सेस सितारे का एक बहुत ही खूबसूरत सा मैच। बेस्ट ऑफ लक, ऑल द बेस्ट बोथ द टीम्स। तो चलते हैं मैच की तरफ। चेज यहाँ पर ऑन हो चुका है। बॅटिंगसाठी स्ट्राईकवर मंगेश वैती, नॉन स्ट्राईकला दिलेश देवरुखकर, तर बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत एक जबरदस्त देवरुखचे गोलंदाज निहाल तुसामत। MPL महाराष्ट्र प्रीमियर लीग 2-3 वर्ष खूप चांगली गाजवली आहे आणि महाराष्ट्राच्या रणजी संघाचे दरवाजे सध्या ठोठावत आहेत असा खेळाडू गोलंदाजीसाठी। स्ट्राईकवर माहुलचा स्टार मंगेश वैती। व्हाईट बॉल मात्र या ठिकाणी घोषित केला जाईल। निहाल तुसामत अष्टविनायक विजन पासून सुरू झालेला प्रवास मात्र याही खेळाडूचा थक्क करणारा राहिलाय आणि त्याच निहाल तुसामत यांना या ठिकाणी आपण पाहतोय देहू रोड पुणेचे खेळाडू आहेत। बामणे कुटुंबियांचे देखील आम्ही आभारी आहोत। बामणे ट्रॉफी आपण पाहतोय। या वेळेला वेगात बॉल टाकलाय, शॉर्ट स्क्वेअर लेगला अडवलाय, त्या ठिकाणी पंकज पाटील पालन चांगली फिल्डिंग केली आहे। गेट ऑफ इंडिया वरून मांडव्याला जा, अलिबागला जा, उरणला जा, एलिफंटाला जा, आपल्याला सुरक्षितपणे हे बामणी कुटुंबीय मात्र नेण्याचं काम करतात, तुमची सेवा करतात सगळ्या प्रवाशांची। या वेळेला स्ट्रोक खेळला जातोय, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न परंतु बॉल जाताना पाहिलं मिळेल या ठिकाणी या 2 धावांमध्ये। या वेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मंगेश वैती। स्ट्रोक खेळलाय खरा परंतु पाहूयात मुंबईची एक खासियत आहे असलमभाई, जसं मैदान तसे नियम। मांडवीच्या मैदानात गेले तर आणखी तिकडले वेगळे नियम, म्हणजे 2 बाजूला बिल्डिंग, मध्ये डांबरी रस्ता आणि त्याच्यावर मॅच, परंतु त्याची एक वेगळी मजा आहेच ना। आणि म्हणजे प्रत्येक मैदानाची एक खासियत आहे, तिकडले एक वेगळे नियम असतात। हे आपल्या स्थानिक क्रिकेटमध्ये आलंच, परंतु आज देखील ही नाईट रबर बॉल क्रीडा स्पर्धा रेकॉर्ड बामणे ट्रॉफीचा। या वेळेला आणखीन एक दर्जेदार फटका, काय क्लास मंगेश वैती यांचा पाहायला मिळतोय। बॉल जातोय सीमा रेषा पार, षटकार। 6 धावांनी धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते। 13 वरी जाईल धावसंख्या। एका बाजूला मंगेश वैती नजाकतता त्यांच्या बॅटिंग मध्ये पाहायला मिळते। सरळ बॅटने क्रिकेट खेळण्यावर विश्वास ठेवणारा हा खेळाडू आणि
परंतु कमबॅक करण्याची क्षमता मात्र या ठिकाणी टाई पॅकर्स रितेश 11 देखील ठेवत आहेत. अमरदादा परुळेकर आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर सचिन शेठ, लालदास तापकीर आणि कंपनी. यावेळेला पुन्हा एकदा सरळ बॅट, दिशा समोर, रिझल्ट तोच, 6 वाला षटकार. फक्त पंच केलाय आणि दिशा दिली आहे. एफर्ट्स अजिबात नाहीये. टायमिंग लाजवाब आहे. क्लास. 19 धावा पहिल्या ओव्हरमध्ये झाल्या आहेत. म्हणजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर या ठिकाणी या धावांची आवश्यकता असणार आहे. ती 30 बॉलमध्ये 46 तुम्हाला कमबॅक करावं लागेल. मॅच संपलेली नाहीये. शोएबजी बामणे मात्र स्टेजवर येतच नाहीत आणि बाहेर काय काय पाहिजे याची काळजी घेताना पाहायला मिळतात. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. क्रिकेट प्रेमी आहेत हे सगळे. मॅच पाहायला उपस्थित राहतात, नाही तर युट्यूबला सुद्धा सगळे बामणे कंपनी मॅच पाहत असतात. जिशान आलेत. वेगवान गोलंदाज मलाड. यावेळेला आई चेंडू जर पाहिलं तर सरळ बॅटने खेळलाय आणि तिकडे 2 धावा मात्र पाहायला मिळतील. यस, या ठिकाणी जिशान मलाडच्या कुरार विलेजचा असणारा गोलंदाज गोलंदाजीसाठी कमबॅक करावं लागेल. विकेट पहिल्या डावात तर नव्हती आली, अजूनही नाही आली आहे, परंतु विकेट घेतली तर कमबॅक होऊ शकतं आणि ते प्रयत्न जिशान यांना करायचे आहेत. यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पुन्हा एकदा. वा, आज जबरदस्त फिल्डिंग पाहिलं मी. ते पंकज पाटील. पालन धावसंख्या 22 वर आहे. कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिलाय. दुसरा डाव मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. ओमकार देसाई फॅन क्लब सेल्फी घेत आहेत. बावीस धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा जिशान. यावेळेला सरळ बॅट समोर. छोटे छोटे बच्चे कंपनी आहे. ओमकार ओमकार नावाचा आवाज देखील देताना पाहायला मिळत आहेत. तेवीस धावा कमबॅक करावं लागेल. जिशाने काही बॉल खूप चांगले टाकलेत. मॅच 64 ची आहे. 23 झालेले आहेत. अजूनही यानंतर पुन्हा 4 ओव्हर येताना आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. यावेळेला पुन्हा एकदा चांगलाच फटका कव्हरच्या क्षेत्रात खेळलाय. दिलेश देवरुखकर परळचे खेळाडू आहेत आणि छोटा साई परळ संघाला देखील चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं गेलं. विक्रोलियस आणि या खेळाडूला ज्या ज्या वेळेला पाहतो ना, UK टायगर चॅम्पियनशिप आठवते आणि ज्यामध्ये त्यांनी अगदी 3 ओव्हरमध्ये जबरदस्त बॅटिंगचं प्रात्यक्षिक दाखवत असताना जेमतेम 65 धावसंख्येचा पाठलाग केला होता. वेगात बॉल टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या पंचवीस धावा धाव फलकावर आहे. विकेटच्या शोधात मात्र या ठिकाणी बॉलिंग टीम आहे. पुन्हा एकदा वेगात बॉल टाकण्याचा प्रयत्न, अँगल बनवत बाहेर गेलाय बॉल. व्हाईट बॉल मात्र त्या ठिकाणी घोषित केला जाईल. 26 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. 26 बॉलमध्ये 39 धावा तर अजूनही करायच्या आहेत. नाईट टुर्नामेंट आहे. रात्रकालीन क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. रबर बॉलची पावसाळी स्पर्धा. पाऊस आला तरी न थांबणारी. गेल्या आठवड्यात मात्र खूप सारा पाऊस झाला, परंतु अपेक्षा असेल की या 2 दिवसात देखील थोडासा पडू देत म्हणजे मजा येईल. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि त्या ठिकाणी पाहूया काय होईल. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे.
डेंजर झोन मध्ये तर मंगेश वैतीस आहेत. पाहूया काय होईल. बाद आहेत, खेळाडू बाद आहेत. मंगेश वैती यांना माघारी परतावं लागणार आहे. पहिला धक्का बसतोय आणि इथे कुठेतरी कोंडी फुटताना पाहायला मिळते. प्रयत्न तर मात्र या ठिकाणी विक्रोलेंची असताना चांगली सुरुवात झाली, चांगली स्टार्ट दिली आहे विक्रोलेन्सने. मंगेश वैती आउट होतात आणि त्यांची जागा घेण्यासाठी रमेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. लेदर बॉल क्रिकेट JSW साठी खेळणारा हा धडाकेबाज बॅटर आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे करतील. सव्वीस धावा 26. चला नवीन बॅटर रमेश आणि दिलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावा झाल्यात सध्याच्या घडीला जर पाहिलं तर 26 धावा धावफलकावर आहे. जिशान चांगली बॉलिंग करतात आतापर्यंत. यावेळेला दिलेशच्या बॅटमधून आला फटका पाहायला मिळतोय. एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. 27 झाली आहे. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. 27 धावा धावफलकावर. 4 ओव्हरमध्ये 38 पाहिजेत. 24 बॉल 38 सामना ऑन आहे. पाहूया कशा प्रकारची रणनीती या ठिकाणी बनवली जाईल, कारण यानंतर आणखीन एक महत्वाचा सामना, महत्वाची मॅच आपल्या भेटीला येणार आहे. टीम रायगड इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल आपल्याला. प्रिवान आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर हुसेन 11 ही टीम देखील पाहायला मिळेल. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. येत आहेत पुण्याचे खेळाडू उंडरी गावचे धनंजय भिंताडे यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. धनंजय भिंताडे बॉलिंग साठी येताना पाहायला मिळत आहेत. 38 करायचे 4 ओव्हरमध्ये. 24 बॉल 38 अजूनही. उद्या ही स्पर्धा खेळायला मध्य प्रदेशातून 11 ब्रदर्स ही टीम देखील येणार आहे MP मधून. क्या बात आहे. फुलटॉस इकडे फुलटॉस वरच विकेट येताना पाहायला मिळाली आहे. महत्वाची विकेट रमेश माघारी परतताना पाहायला मिळतील.
आदित्य जातात बॅटिंगसाठी. आदित्य दळवी काळा चौकीचे खेळाडू आहेत, बॅटिंगसाठी मैदानाच्या दिशेने दाखल झालेत खरे, परंतु पाहूया अझर होते तिकडे. अझर यांनी पकडलेली कॅच आणि धनंजय बिनताळे विकेट घेताना पाहायला मिळतात. व्हेरिएशन खूप चांगले त्यांच्याकडे, बॉलला वळवण्याचं कसब आहे. आणि आता जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी अजूनही 23 बॉल 38. यस, धनंजय स्ट्राईकवर. आदित्य दळवी. आज आदित्य दळवी यांच्याकडे संधी आहे एक मोठी खेळी करण्याची आणि एका मोठ्या मंचावर. जोडीला जर पाहिलं तर दिनेश देवरुखकर सुद्धा, धनंजय बिनताडे बॉलिंगसाठी पाहायला मिळतात आपल्याला. एक मोठी मॅच, महत्वाची मॅच, बलाढ्य टीम मधील मॅच. ऑप्शनच्या बाहेर चांगला बॉल टाकलाय आणि यष्टांच्या पाठीमागे ऋषी जोरे यांना आपण पाहतोय. धिप्पाड ध्येय यष्टी, परंतु जबरदस्त किपिंग करतात आणि खूप सारे त्यांचे व्हिडिओ व्हायरल होतात असे किपर आहेत. आणखीन एक डॉट बॉल. धनंजय पहिले दोन्ही डॉट बॉल टाकलेत. 22 बॉल मध्ये 38 पाहिजेत अजूनही. ताई पॅकर्स श्रीतेज. यावेळेला स्ट्रोक खेळला आदित्याने स्क्वेअर लेगच्या दिशेने. पाहूया पंचांचा इशारा. 2 धावांचा. अजून एक 36 पाहिजेत. 21 बॉल 36. धनंजय बिनताडे. एक आगळे वेगळे क्रिकेट आहे. सिमेंटची विकेट आहे, नाईट मॅच आहे आणि रबरचा बॉल आहे. पाऊस सध्या नाही आहे, परंतु क्रिकेट पावसाळी आहे आणि महाराष्ट्रातील सध्याच्या घडीची रबर बॉल क्रिकेटची एकमेव नाईट स्पर्धा आपण पाहतोय. आणखीन एक चांगला बॉल मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला आणि पंचांचं बोट आकाशाकडे. यास तुम्ही आउट आहात या ठिकाणी साजिदला कळवतायत. विकेट आली आहे. बॅटिंगसाठी चांगला बॉल. बॅटिंगसाठी सूरज यादव आहेत का? दिलेश सूरज यादव आहेत का बॅटिंगला? यस. इकडे यॉर्क करण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नात वाईट बॉल येताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिलेली आहे. ती मात्र धनंजय बिनताडे यांची 30 धावा धाव फलकावर. म्हणजे अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 35 ची आवश्यकता आहे. 19 बॉल 35. पहिल्याच ओव्हरला रन आल्या. पहिल्या ओव्हरला 19 रन येऊन सुद्धा कमबॅक केलं या ठिकाणी बॉलर्सने. परंतु मॅच ऑन आहे. विक्रोलिन सुद्धा तेवढी चांगली टीम आहे. या वेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, पाहूया. आणि त्या ठिकाणी एक चांगला झेल त्या ठिकाणी पकडला गेलाय. जिशानने पकडलेली कॅच आणि तिकडे आलेली विकेट. आणखीन एक खेळाडू माघारी परतताना पाहायला मिळेल. मोहित जातात बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये.
ज्या खेळाडूने आज MHBच्या ग्राउंडवर एक बॉल 5 धावा असताना षटकार मारला, एकच बॉल त्याला खेळायला मिळाला आणि तोही बॉल षटकार मारला होता, असा मुलुंडचा एक युवा खेळाडू आहे. उद्या सगळे मोहित आणि दिलेश देवरुखकर 3 ओव्हर अजूनही बाकी आहेत. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ जर पाहिला तर 19 धावा पहिल्या ओव्हरमध्ये येऊन सुद्धा 30 धावा झाल्या आहेत. 18 मध्ये 35. जिशान पुन्हा एकदा आलेत समोर. दिलेश देवरुखकर जबरदस्त खेळाडू आहेत दिलेश. यावेळेला दिलेश स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला समोर, परंतु जिशानला यश. ओमकार यांच्या हातामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळेल. यस, अमोल म्हात्रे यांना आपण इन ऍक्शन मध्ये पाहूयात. अमोल म्हात्रे यांना आपण खेळताना पाहूयात. स्वतः खूप चांगले क्रिकेटर राहिलेले आहेत, क्लासिकल बॅटर राहिलेले आहेत, बंद ग्राउंडच्या क्रिकेटचे तर निष्णात खेळाडू राहिलेले आहेत. अमोल म्हात्रे यांना आपण खेळताना पाहू. जोडीला मोहित आहेत मैदानाच्या आतमध्ये. जिशान बॉलिंगला. जिशान वेगात बॉल टाकलाय. ही खासियत आहे, हा टप्पा. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळालाय. हो, आणखीन एक चांगला बॉल. गोलंदाजीची धार वाढवली आहे. प्रयत्न मात्र तरी त्या ठिकाणी करावे लागणार आहेत. 30 धावा धावफलकावर, अजूनही 35ची आवश्यकता. एखादा षटकार पुन्हा एकदा मॅच मध्ये आणू शकतो विक्रोलियन्सला. षटकार चौकार मारावे लागतील. जिशान यांच्याकडून चांगली बॉलिंग राहिली आहे या अगोदर सुद्धा. कमी गतीचा बॉल टाकलाय, थोडासा पुढे केलाय. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय आणि धावसंख्या कंप्लीट होते. धावसंख्या 31 वर गेली आहे, म्हणजे अजूनही 34 पाहिजेत. 14 बॉल बाकी आहेत. 14 बॉल मध्ये 34 करायचे आहेत. वाह, यावेळेला स्ट्रोक चांगला खेळला. युवा मोहित बॅटिंगला आहेत आणि त्यांच्या बॅट मधून आला फटका 2 धावांचा. धावसंख्या 2 ने पुन्हा पुढे गेलेली आहे. अजूनही जर पाहिलं तर सामना संपलेला नाहीये. 32 पाहिजेत. 13 बॉल 32. वा वा वा, वेगातील बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहिला मिळेल. ऑप्शनच्या बाहेर टाकला यावेळेला जिशान यांनी बॉल. ओव्हर संपलेले आहे. 4 धावसंख्या झाली आहे 33 आणि मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 12 बॉल मध्ये 32 पाहिजेत. जिशानचंही कौतुक करावं लागेल. दोन ओव्हर 11 धावा फक्त आणि 1 विकेट. जिशानचंही कौतुक करावं लागेल. धनंजय बिनताडे यांना मात्र पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलंय. मागील ओव्हरमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. धनंजय वेगातील बॉल पाहायला मिळतोय खरा, परंतु त्या ठिकाणी एक धाव घेतली गेली आहे.
यावेळेला चांगला फटका या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले. युवा खेळाडू आहेत मोहित आणि त्यांच्या बॅटमधून आला 2 धावांचा फटका. अजूनही जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी 10 बॉल 29 षटकार खेळावे लागतील मॅचमध्ये येण्यासाठी. मोहित संधी या खेळाडूला आज मात्र या ठिकाणी हिरो बनण्याची. पुढच्या दोन्ही टीम रेडी राहायचे. जशी मॅच संपेल आपण मैदानात दाखल व्हा. वाह, चांगला फटका समोरच्या दिशेने उडवलाय युवा मोहित. मोहित फटका आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये, एवढा जबरदस्त होता. अजूनही 9 बॉल आणि 23 म्हणजे सामना संपलेला नाहीये. जर का इथे एखादा मोठा फटका आणखी आला मजा येईल मॅच मध्ये. याही वेळेला बिग हिट, आणखीन एक जबरदस्त फटका. वा 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 वा, जबरदस्त हवाई फायर मोहितने खुश केलाय. आणि इकडे जर पाहिलं तर धावसंख्या 48. अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 8 बॉल मध्ये 17, मागील 2 बॉलवर धावा आल्या त्या 12. या क्रिकेटच्या खेळाचे कधी काय होईल याचा नेम नाही क्रिकेटच्या खेळात. आणि धनंजय यांच्यावर 2 हल्ले चढवलेले आहेत. कमबॅक करावं लागेल. चांगले व्हेरिएशन त्यांच्याकडे आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. परंतु विक्रुलेस मॅच मध्ये आली पुन्हा एकदा. 8 मध्ये 17 मोहितने केलेली कामगिरी. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाले. 16 धावांवर ते बॅटिंग करतायत. दिवसाही त्यांच्या नावाचा डंका होता आणि रात्रीही त्यांच्या नावाचा डंका आहे. युवा खेळाडू आहेत. समोर जर पाहिलं तर धनंजय बिनताडे. यावेळेला बॉलला वळवलंय आणि हा बॉल 4 धावा चौकार. आणखीन एक चांगला फटका या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले. या ओव्हरमध्ये मोहित तुटूनच पडले आणि असं वाटत होतं मॅच बरीच लांब गेली आहे. ती मॅच आता थोडीशी जवळ सुद्धा आली आहे परंतु संपलेली नाहीये. ताई पॅकर श्रीतेज या 2 संघ देखील बलाढ्य आहेत. कमबॅक करणं जाणतात आणि ते आता करावं लागणार आहे. मोहित चांगले खेळतात एका बाजूला आणि आता जर पाहिलं तर 7 बॉल मध्ये 13ची आवश्यकता आहे. 7 बॉल 13. काय मॅच चालली आहे, जबरदस्त. इकडे बॉल लेग स्टंपच्या बाहेर, वाईट बॉल. 7-12. 7-12चा खेळ आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पंच नो बॉल घोषित करतायत. मोकेच्या क्षणी नो बॉल येताना पाहायला मिळेल. आणि आता जर पाहिलं तर 7 बॉल 11 धावांची आवश्यकता आणि फ्री हिट सुद्धा असणार आहे. युवा मोहित केले या बॅटिंगने. 7 बॉल मध्ये 20 धावांवर ते बॅटिंग करतायत. परंतु पाहूया थोडीशी चर्चा धनंजय यांच्या बरोबर देखील होताना पाहायला मिळते. या वेळेला फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केलाय खरा परंतु पाहूयात. यस, धाव घेत असताना मात्र विकेट येताना पाहायला मिळते आणि एक गोष्ट होईल, स्ट्राईकवर नवीन बॅटर येईल. आणि आता 6 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 11. मॅच दिवसाही रंगतात आणि मॅच रात्री सुद्धा रंगतातच आहे. मॅच उन्हाळ्यात सुद्धा रंगतात आणि मॅच पावसाळ्यात सुद्धा रंगतात. मॅच मोठ्या मैदानात सुद्धा रंगतात, मॅच छोट्या मैदानात सुद्धा रंगतात. मॅच टेस्ट मध्ये इंग्लंडला सुद्धा रंगतात आणि मॅच बामणे ट्रॉफीज मध्ये सुद्धा रंगतात. आणि ते मात्र आज आपण या ठिकाणी पाहतोय. या खेळाची बातच न्यारी आहे. एकाच वेळेला 2 अपडेट घेतोय. सगळे आपल्या मोबाईल मध्ये इंग्लंडची विकेट गेली की नाही चेक करतायत सध्या आणि त्याच वेळेला बामणे ट्रॉफी सुद्धा पाहतायत. 6-11 मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. हुसेन बॅटिंग साठी पाहायला मिळत आहेत. काय मॅच रंगली आहे, जबरदस्त. आणि क्रिकेटच्या खेळाची बातच ही आहे. आता घरी बसून ही मॅच दिसेल की नाही दिसेल ना. तरी सुद्धा आपण इकडे का आहोत,
इथे येऊन पाहायची एक वेगळी मजा आहे असलम भाई, गुलचंद भाई, आणि म्हणून तर इकडे आपण आलेलो आहेत. आणि बामणे ट्रॉफी गेल्याही वर्षी खूप चांगलं आयोजन पाहायला मिळालं आणि याही वर्षी बामणे ट्रॉफी रेकॉर्ड केला. लगातार दुसऱ्या वर्षी महाराष्ट्रातील सध्याच्या घडीची पावसाळ्यातील एकमेव नाईट टुर्नामेंट बामणे ट्रॉफी आपण पाहतोय. यस, सातत्याने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. पंकज पाटील पालन महाराष्ट्रातील वेगवान गोलंदाजांच्या यादीतील एक मोठं नाव आहे. त्यांच्या गोलंदाजीने बालाबाला फलंदाजांची भंबेरी उडालेली आहे. परंतु हुसेन एका बाजूला आहेत आणि युवा सितारा मुंबईचा मोहित मुलुंडचा बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रेक्षकांनो, मॅच आवडली आहे का? आवडली असेल तर एकदा टाळ्या दोन्ही टीमसाठी आता वाजूयात, कारण सामना रंगात आलेला आहे. पाहूया काय होईल. पंकज पाटील पालन समोर हुसेन, पहिला बॉल वेगात समोरच्या दिशेने खेळलाय. एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळेल. धाव संख्या आता 5 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 10ची आवश्यकता. वेगवान गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी हे पालनचं वैशिष्ट्य आहे. कितीतरी मॅच गेलेल्या जिंकून दिल्यात याच पालन यांनी, याच पंकज पाटील यांनी. आज ताई पॅकर आणि स्थितेसाठी त्यांना तो कारनामा करायचा आहे. परंतु दिवसा एक बॉल 5ला षटकार मारणारा रात्री सुद्धा त्याची कामगिरीची छाप सोडतोय. आता काय होणार? संधी तर त्यांच्याकडे सुद्धा आहे. मॅच जबरदस्त चालली आहे. यावेळेला चांगला बॉल, चांगला बॉल, चांगला बॉल, त्याला कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न. एक चांगला बॉल पालनचा पाहायला मिळालाय. कधी मॅच विक्रोळीला चालली आहे, कधी प्रभादेवी चरोलीला चालली आहे. मजा आहे मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. 4 बॉल 10. हो, मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेत सध्या मोहित आहे, परंतु बॉलर देखील काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. मजा येते या मॅच मध्ये. बामणे ट्रॉफी, डोंगरी, मुंबई. ऑप्टमच्या बाहेर वाईड यॉर्कर याला म्हणतात आणि तो केलाय पालनने. इकडे अनुभवाचा फायदा पाहायला मिळतोय, परंतु आता पालनसाठी टाळ्या वाजवायला लागतील. एवढी चांगली बॉलिंग त्यांनी केलेली आहे. परंतु ह्याच टाळ्या मोहितसाठी सुद्धा वाजू शकतील, कारण 3 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता आहे. जर का एखादा मोठा फटका आला मजा येईल या ठिकाणी. पाहूया काय होईल. दोन्ही बाजूला प्रचंड घमासान. बामणे ट्रॉफी. ओ, आता तर मात्र या ठिकाणी अगदी फुलटॉस मिस झालेत. 2 बॉल बाकी आहेत. दोन बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. पारडच बदलून टाकलं पंकज यांनी. समोर जर पाहिलं तर मोहित म्हणतायत अजूनही मी प्रयत्न करणार आहे. जर का एक मोठा फटका मारला मॅच ऑनच राहणार आहे. प्रयत्न त्यांना करायचा आहे. पंकज की मोहित? यावेळेला चांगला बॉल, चांगला बॉल अगदी खणून काढलाय. यॉर्कर लेनची वेगवान गोलंदाजी, काय बॉलिंग केली आहे पंकज यांनी. जबरदस्त कामगिरी. क्रिकेट फक्त बॅटरचं नाही, बॉलरचं सुद्धा या ठिकाणी पंकज यांनी दाखवलंय. आणि हा सुरुवातीला असं वाटलं एकतर्फी जिंकतील, त्याच्यानंतर पराभवाच्या छायेत आणि त्याच्याबरोबर नंतर पुन्हा विजयाच्या दिशेने पालन. ओ हो हो, पंकज पाटील पालन काय बॉलिंग केली आहे जबरदस्त. गेलेला सामना आपल्या टीमच्या बाजूने आणण्याचं काम या ठिकाणी केलंय. पुढच्या दोन्ही टीम ओमकार देसाई मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचंय. अमोल म्हात्रे सर, खूप चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि ओमकार देसाई, पंकज पाटील तुमचं जेवढं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. ओमकार या.
चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ओमकार. 35 धावांची एक मोठी खेळी पाहायला मिळाली. मुंबई क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर, मुंबईचा ब्रँड असलम सरिया. मॅन ऑफ द मॅच साठी 1000 रुपयाचा पुरस्कार सुद्धा आहे आणि एक टी शर्ट सुद्धा आहे. 1000 रुपये कॅश या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ओमकार देसाई यांना असलम सरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी दिला जात आहे. खूप चांगली कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळाली. ओमकार या मैदानात नेहमीच चांगले क्रिकेट खेळताना पाहायला मिळालेले आहेत आणि आज या मैदानात पुरस्कार मिळतो. ओमकार गेले आठवड्यात या मैदानात चांगलं डोंगरीच्या मैदानातील परफॉर्मन्स आणि मॅच फसली होती आणि त्यावेळेला पंकजने टाकली गोलंदाजी, त्याविषयी देखील विचारेल. सर्वच बॉलरनी चांगली बॉलिंग टाकली पण पंकजने सगळे बॉल बॉक्समध्ये टाकले, म्हणजे जो बॅट्समन सेट होता त्याला पण काही चान्स दिला नाही. आणि मी पॉईंटला उभा होतो शॉर्ट पॉईंटला, तर मला पण भीती वाटत होती पंकजची यॉर्कर बघून. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील ओमकार. आणि जाऊयात आता यानंतरच्या महत्वाच्या मॅचकडे. तर आज ही स्पर्धा बामणे ट्रॉफी पाहत राहा. यानंतरचा एक महत्वाचा सामना प्रिवान 11 आणि हुसेन 11. जशी मॅच सुरू होईल या कासिम सर आपण या. चलिए बहुत बहुत शुक्रिया और चलेंगे अगले मैच की तरफ, जहां पर और एक घमासान मैच हमें यहां पर देखने को मिलेगा. हुसैन 11 TND वर्सेस प्रिवान 11 नायगांव रायगढ़. यानी कि अगर बात की जाए तो एक तरफ हमें दिखेंगे सितारे, दूसरी तरफ हमें दिखेंगे आने वाले सितारे. चलिए हुसैन 11 एनडीएन, हुसैन 11 एनडीएन बैंड्रा वर्सेस प्रिवान 11 नायगांव रायगढ़. दोनों के बीच में एक बहुत ही घमासान सा मुकाबला हमें यहां पर देखने को मिलेगा. चलिए ग्राउंड को क्लियर करना है और मैच की शुरुआत करनी है सर प्लीज. जहां पर टॉस प्रिवान 11 नायगांव रायगढ़ ने जीता था और पहले फील्डिंग करने का उन्होंने जो फैसला है वो लिया था. तो चलते हैं मैच की तरफ और इस मैच के ऑफिशियल अंपायर्स हमें नजर आएंगे. दोनों ही जेपी पैनल के बेहतरीन से एक वरिष्ठ अंपायर्स हमारे नितेश कदम सर और मुन्ना पठान सर, जो कि विकेटों की तरफ जाते हुए नजर आ रहे हैं. यानी कि फील्ड सेटअप लगानी है. और मोहम्मद जी बिल्कुल हमें नजर आ रहे हैं, यानी कि लिटिल बामनेस, यानी कि लिटिल स्टार्स हमें यहां पर नजर आ रहे हैं. पूरी बामने फैमिली नजर आ रही है. यानी कि बामने फैमिली की अगर बात की जाए तो तीनों पीढ़ी हमें यहां पर नजर आ रही है. और आकिब बामने को भी काफी मिस किया लोगों ने और आकिब बामने भी आ गए. जी बिल्कुल. लोग पूछते हैं ये हैं कौन, तो बाजू वाले लोग कहते हैं कि भाई साहब ये हमारे डॉन. तो डॉन आ चुके हैं, डॉन का भी इस्तकबाल है. और हमारे आरिफ आदम बामने साहब, उनका भी जितना दिल की गहराइयों से शुक्रिया अदा करें उतना कम. और इस खूबसूरत से प्रतियोगिता में 4 चांद लगाने के लिए हम शोएब बामने साहब का जितना शुक्रिया अदा करें उतना कम. और साथ ही साथ अगर बात की जाए तो अंजुमन क्रिकेट क्लब डाबोल और पूरे बामने फैमिली का हम यहां पर बहुत बहुत दिल की गहराई से शुक्रिया अदा करना चाहेंगे. हमारे अरशद बामने साहब, हमारे अजमान बामने साहब, हमारे अकील बामने साहब, हमारे जुनेद भाई यानी कि हमारे जुनेद बामने साहब. हम हमारे सभी भाइयों का बहुत बहुत शुक्रिया अदा करेंगे और चलेंगे मैच की तरफ. और सर ज्यादा वक्त है नहीं. हमारा एक भाई जो स्नूकर को रिप्रेजेंट कर रहा है स्टेट के लिए, शाब बामने. अच्छा बिल्कुल. बामने फैमिली अगर बात की जाए तो मल्टी टैलेंटेड पर्सनैलिटीज है और मल्टी टैलेंटेड स्पोर्ट्स फैकल्टीज है. और हमारे क्या नाम, शहाब बामने साहब, जिनकी अगर बात की जाए तो स्नूकर के बेस्ट प्लेयर है. तो कहीं ना कहीं बामने फैमिली की अगर बात करें तो शाखाएं हर जगह जाकर जुड़ी हुई है, चाहे वो क्रिकेट की बात करें, स्नूकर की बात करें, फुटबॉल की बात करें.
और बात करें तो दरिया के राजा है, यानी अगर आपको दरिया पार करना है तो आपको बामने फैमिली मिलेगी दरिया पार कराने के लिए। तो चलिए मैच को स्टार्ट करना है प्लीज। एंड एक्स्ट्रा प्लेयर अनिवार्य है, मैंडेटरी है, और हमारे शोएब बामने साहब को हम देख सकते हैं वो पूरी